पहिलं काय करून घ्या, अस्तरवरती आपण प्रेस करून घेऊया व्यवस्थित. स्लीव्हच काढून घ्या. मी एक प्रेस मारून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्लीव्हचे काय करायचे, 4 फोल्ड करायचे स्लीव्हसाठी. आपण जो ड्राफ्ट काढलेला आहे तो 2 फोल्डमध्ये काढलेला आहे. जेव्हा असं स्लीव्ज आपल्याला किती लागतात, इकडे आणि इकडे 2 स्लीव्ज लागतात. फोल्ड त्याची किती होते, 4 होते. म्हणून अस्तरला काय करायचं आपण, ही आता फोल्ड किती आहे माझी, डबल फोल्ड आहे. मला किती करायचे, 4 फोल्ड. म्हणजे मी ह्याला अजून काय करणार, अजून एक फोल्ड करणार. ठीक आहे. वरून एक सरळ रेष बनवून घेऊया, स्ट्रेट मारायची, जेणेकरून काय कपडा तर कुठचा वाकडा वगैरे असेल, क्रॉस वगैरे कपडा गेला असेल तर आपलं सरळ जाईल. ठीक आहे. सरळ रेष मारून घेतली. त्याच्यानंतर काय करायचं, आपला जो स्लीवचा जो ड्राफ्ट आहे त्याला आपण याच्यावर काय ठेवणार, बरोबर वरती ते लावू. आता ह्याच्यात काय मार्जिन वगैरे काय करायची नाही, आपण सगळं मार्जिन घेतलेली आहे इथे. याला बरोबर आहे असं ठेवणार आणि काय करणार, इथून इथून काय करायचं, चॉक मारायचं. चॉक ठेवलं एवढ्या चांगल्या व्हिडिओ चॉक ठेवलं आहे ना बॉ. चॉक आपण स्ट्रेट, आणि जसा हा शेप गेलाय तसा मार्क. ठीक आहे. मी हे 2 आणि 3 आणि 4 पण एक मार्क करून ठेवतोय आता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं माझी मार्जिन ड्राफ्ट बाजूला ठेवायचं. त्याच्यानंतर जो आपण इथून आपण याची मेजर टेपनीच करूया. मार्जिन किती होती आपली, 1.5 इंच, 1.5 इंच, 1.5 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबर ह्याला बघायला मॅच करून अशी एक लाईन मारूया. ठीक आहे. आता काय करून घेऊया, जो ह्याच्यामध्ये जो मी आकार दिलाय पुढचा, जो इथं मी पुढचा आकार दिलाय तो काय करूया आपण ह्याच्यात मग आखून घेऊया. ठीक आहे. त्याच्यासाठी मी घेतलं सेंटर मग काढून घेतलेत. हा माझा 1.5 इंच बाहेर होता, हा माझा मेन सेंटर आहे आणि हा दोघांमधला सेंटर. ठीक आहे. मग मी इथून काय घेतलंय, 1/2 इंच बाहेर घ्यायचं आहे ना, आणि इथून 1/2 इंच, इथून किती आतमध्ये घ्यायचं आहे, 1/2 इंच. इथून 1/2 इंच आत घ्यायचं आहे आणि इथून आपण काय करायचं, हा आपल्याला असं शेप द्यायचा आहे फ्रंटसाठीचा, आणि इथून काय करायचं आपल्याला इथं बाहेर काढायचं. ठीक आहे. मला फ्रंटचा पण शेप देऊन झाला. आता कट करूया. असतं 4 फोल्डमध्ये ठेवलेलं होतं. वरचा कट करायचा. ठीक आहे. आधी आपण वरचा कट करून घेतलेला. त्याच्यानंतर काय करायचं, ह्याला उघडायचं. ठीक आहे. उघडल्याच्या नंतर काय करायचं, फक्त एक साईडचाच कट करायचा. ठीक आहे. हा आहे एक साईडलाच फक्त कट करायचा. इकडचा करायचा, हा कुठे जाईल, बॅकला जाईल, आणि हा काय होईल आपला फ्रंटला. ठीक आहे. आणि ह्याला काय करूया आपण, इथे टाच मारून घेऊया बारीक, जेणेकरून आपल्याला काय समजेल की हा कुठचा आहे, पुढचा आहे. ठीक आहे. टाच मारून घेतले. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला असा फरक दिसतो है ना. आता हा पण का मुंडा घेतलेला आहे पुढे, हे तुला नाही समजलं, तिला समजलं असेल. ठीक आहे. बॉडीचा जर आकार बघितला असेल,
आता जर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मध्ये फ्रंट असे स्लीव्स कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण काय करूया, बॅकचं कट करायचं आहे. बॅक आणि फ्रंट दोन्ही ठीक आहे. तर पहिला काय करूया, ड्राफ्ट ॲडजस्ट करूया. आता आपल्या बॅकला हुक नाहीत, फ्रंटला हुक आहेत. म्हणजे ही जी साईड असते ती काय, जेव्हा फ्रंटला हुक असतात तेव्हा ही बाजू असते ती नेहमी कुठे ठेवायची, फोल्ड साईडवर ठेवायची. आता ही माझी काय आहे, फोल्ड साईड आहे. ठीक आहे, आणि ती ओपन साईड आहे. तर मी बॅकला काय करणार, बरोबर इथे ही कट टू कट अशा पण फोल्ड साईडला लावून घ्यायची. ठीक आहे. आणि माझा फ्रंट आहे तो ओपन साईडला असला तरी पण आता इथे जर असा ठेवूया, नाही तर तुम्ही असा पण ठेवू शकता, याचा काही प्रॉब्लेम नाही. आधी मी असा जरी ठेवला तरी मी ते नंतर कट करू शकतो. ठीक आहे. आता इथे जागा उरले म्हणजे हा माझा कपडा काय होईल, एक्स्ट्रा माझ्याकडे उरेल. मग मी ह्याला काय करतो, इथे बरोबर ॲडजस्ट करून घेतो. म्हणजे जसं आहे तसं काय करूया, आधी ड्रॉ करून घेऊया. आपण काय करतोय, अस्तर कटिंग करून घेतोय आपल्या ड्राफ्ट प्रमाणे. इथून पण ठीक आहे. तुला बाजूला ठेवूया. ठीक आहे. जसं आहे तसं मी काय घेतलंय, पूर्ण ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथे मार्जिन वाढवायचे ह्या दोघांमध्ये, बाकी कुठे नाही मार्जिन वाढवायची. मार्जिन आपण जेवढी शिलाईसाठी घेणार तेवढी. तर 2 लाईन घ्या, 3 लाईन घ्या किंवा अर्धा इंच घ्या. तर आपण काय करणार, 3 लाईन म्हणजे पाव इंच मार्जिन, अर्धा इंचच घेऊया. ठीक आहे, अर्धा इंच मार्जिन घेऊया. इकडून पण अर्धा इंच, अर्धा इंच, अर्धा इंच. ठीक आहे, अर्धा अर्धा इंच मार्क करून घेतलेलं. इथे सरळ जॉईन करून घेऊ आणि हा जसा गेलाय तसंच. ठीक आहे, आहे तसं ठेवलेलं आहे. हात काढून झाले आणि दोन्ही आपले फ्रंट काढून झाले. आता याला आपण कट करूया. नहीं नहीं, आगे पूछू. त्याच्यानंतर हे पण कट करून घेऊ. खालची लाईन आहे वरची. डाळ आपण नंतर कापूया. ते पॅटर्न एकत्र कर सगळे.
आपण फ्रंटमध्ये फक्त काय केलेलं, इथंच मार्जिन वाढवलेली. मुंडा कट करून घ्या. ठीक आहे. हा आपला कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला कुठे हुकलूक पट्टी किंवा बॅगच्या ज्या काय पट्ट्याला त्याच्यासाठी आपल्याला उपयोगी आहे. ठीक आहे. फ्रंट बॅगचा पण गळा कट करून घ्या. ठीक आहे. आता हा 2 फोल्डमध्ये ठेवला होता, उघडल्यावर तो असं. ठीक आहे. आणि हे 2 पार्ट आहेत ते फ्रंटचे. टक्स मारल्यावरती आपला काय होणार, हा इथे एवढा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. इथे आपल्याला कट करायचं आहे मध्ये, कारण आपल्याला काय करायचं इथे हुक लावायचं. ठीक आहे. आता आपण कपडा कट करून घेऊया, मेन फॅब्रिक. हे बाजूला जेव्हा आपण कपडा कट करतो तेव्हा मी डिझाईन बघायची. तर कपड्यावरती कधी कधी डिझाईन येते. आता ह्याच्यावरती प्रिंट आहे सगळी अशी उभी जाते. तर आपल्याला स्लीव्ज जर मी उभे काढले तर ते उभं भेटताना मुश्किल आहे. तरी पण बघूया आपण डिझाईन ॲडजस्ट होते. कपड्याची पण मी 4 फोल्ड काढले, कारण मी पहिले स्लीव्ज कट करणार आहे. ठीक आहे. जेव्हा पण आपण मेन कपडा जेव्हा कट करतो तेव्हा काय करायचं असतं, अस्तरपेक्षा मेन कपडा काय आहे जास्त फोल्ड साईडला आहे तसंच बरोबर ठेवायचा. तर इथे कपडा वर खाली आहे तो काय करूया, सरळ करून घेऊया आधी. ठीक आहे. खाली एकदम कट टू कट लावून घेऊया. ठीक आहे. खाली एकदम बरोबर लावायचं आणि फोल्ड बाजूला पण एकदम बरोबर लावून घ्यायचा. आणि कटिंग करताना याच्यापेक्षा 1/2 इंच जास्त सोडून कट करायचा मेन फॅब्रिक. हा अस्तर कारण आपलं परफेक्ट आहे. आता ह्याला आणि ह्या दोघांना आपल्या टचअप करताना थोडंसं जास्त ठेवायचं लागतं. आणि शिलाई मारायच्या नंतर काय करायचं, एक्स्ट्राचं असतं ते आपण कट करतो. ठीक आहे. हे आपण याचं कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बॅक आणि फ्रंट याच्यामध्ये डिझाईनसाठी आपण बघूया ॲडजस्ट करायचं. बॅक ठेवूया स्ट्रेट. इथे पण खाली कपडा वर खाली आहे. कपडा सरळ कट करून घेऊया. ठीक आहे. आणि मग आपण इथे बॅकला व्यवस्थित लावूया. इथे पण फोल्ड साईडला बरोबर पाहिजे आणि खाली पण एकदम लेवल जायला पाहिजे. ठीक आहे. आता इथून आपल्याला करायचं, इथून पण 1/2 इंच जास्त सोडायचं आहे आणि इकडून पण काय करायचं, 1/2 इंच जास्त सोडायचं आहे. जरी आपला हा फ्रंट इथे ॲडजस्ट होतोय काय बघूया. ठीक आहे. होईल आपला ॲडजस्ट इथे. ठीक आहे. फ्रंट आपला ॲडजस्ट होतोय. तर आता आपण काय करूया, याच्यात आजूबाजूला 1/2 इंच सोडून कट करूया. आधी स्ट्रेट खालून लेवलच राहू दे. इकडून 1/2 इंच. ठीक आहे.
आपला हाय तो काय करूया, टचअप केल्यानंतर जा एक्स्ट्रा तर त्याला आपण नंतर कट करूया. ठीक आहे, त्याला बाजूला ठेवूया. तो फ्रंटला पण ठीक आहे. हा आतला पण येतो काय, टचअप केल्यावरती आपण काय करूया नंतर कट करूया. हे आपल्याला तुकडे लागतील जेव्हा आपण हुकलूक पट्टी लावू तेव्हा. ठीक आहे. आता दुसरं आपण काय करूया, इथं आपल्याला एक कॅनव्हास काढायचा आहे लावायला. ठीक आहे, आणि तो बॅक आहे, हा जो बॅक आहे इथं पण आपल्याला काय करायचं आहे, कॅनव्हास काढायचा लावायला. गोट वगैरे आपण नंतर बघूया, आधी कॅनव्हासच बघूया. ठीक आहे तसं काय करायचं, इथं ठेवायचं, लेवल पाहिजे व्यवस्थित, आहे तसं ठेवणार आणि काय करणार इथून मार्क करणार. ठीक आहे, याला बाजूला ठेवणार आणि याच्या बाहेर किती वाढवणार आपण, 1 इंच. आणि ह्याला काय करूया, बाहेरून कट करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आतून कट करायचं. ठीक आहे, हा काय आपला बॅकचा कॅनव्हास असेल. आता फ्रंटचा पण सेम तसंच काढूया. याला पण असं ठेवूया इथे, वरून बरोबर स्ट्रेट पाहिजे आणि जसा हा आपला आकार आहे त्याच्याप्रमाणे. ठीक आहे, आणि याच्या पण बाहेर किती वाढवणार आपण, 1 इंच. याला पण कट करूया, जे बाहेरून कट करायचं आधी, जे एक्स्ट्राचं वाढवायला जाते नंतर. या कॅनव्हासने आपण कुठच्या पण गळ्याला आकार कुठचा पण द्यायचा आहे, चौकोन द्यायचा आहे, पान द्यायचं आहे, स्वीटहार्ट द्यायचा आहे, मटका द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरतो, कॅनव्हास वापरतो. हे कॅनव्हास आकार द्यायला काय पडतं, एकदम परफेक्ट पडतं. जेव्हा पण कुठच्या ब्लाऊजला तुम्हाला पॅटर्न करायचं असेल, आकार करायचा असेल, तर आपण काय वापरतो, कॅनव्हास पेपर वापरतो. ठीक आहे, तर हा आपण काय घेतलेला आहे, फ्रंटसाठी काढलेलं आहे आणि हा आपण बॅकसाठी काढलेला आहे. तर हे कॅनव्हास आपण काय करूया, आपले अस्तरला चिटकून घेऊया. एकतर आपण काय करू शकतो, डायरेक्ट अस्तरला चिटकवू शकतो, कधी कधी, हां रोज नाही, कधी कधी अस्तरला चिटकवून फिरवू शकतो उलटा. नाही तर आपण काय करू शकतो, ह्याला दुसऱ्या कपड्यावरती चिटकवायचा आणि मग काय करायचं, ब्लाऊजला लावायचा. तर आपण आता आज काय करणार आहोत, ह्याला चिटकवणार आहोत डायरेक्ट. ओके, जो आपला अस्तर आहे ह्याला आपण काय करणार आहे, इथूनच कॅनव्हास काय करणार आहोत, चिटकवणार आहोत. आता ह्या कॅनव्हासला एक साईडला काय असते, गम असतो, तो काय होतो, कपड्याला चिकटतो. तो गम कपड्याच्या साईडला ठेवायचा. तो जर उलट ठेवला तर तो सगळा इस्त्रीलाच चिटकेल. ठीक आहे, बरोबर. हा चिटकवलेला आहे आपला. ठीक आहे, चिटकवून झाला आहे पूर्ण. तसंच फ्रंटला चिटकवूया.
दोन्ही कॅनव्हास चिटकून दिले. आता मी काय करतो, मध्ये याला कट करून घेतो. ठीक आहे, 2 पार्ट वेगवेगळे झाले. तर हा आपला आहे फ्रंट, हा आपला आहे बॅक. ह्याच्यावरती आपल्याला काय स्टिच करायचं आहे, कुठून आपण अर्धा अर्धा इंच सोडलेला आहे ना. आपण ते ड्राफ्ट बघितला तर आपण इथं मार्क केलेलं आहे अर्धा अर्धा इंच. मग आपली स्टिचिंग पण काय आली पाहिजे, इथून पूर्ण अर्धा अर्धा इंचावरतीच. आपल्याला स्टिचिंग पूर्ण आपल्या अर्धा अर्धा इंचावरतीच करायची. इकडे पण अशी अर्धा अर्धा इंच, पूर्ण अर्धा अर्धा इंचावरती आपण काय ना इथून स्टिच करणार. सेम तसंच फ्रंटला पण आपण काय करायचं आहे, अर्धा अर्धा इंचावरती शिलाई मारायची. फ्रंटला पण काय करणार आपण, अर्धा अर्धा इंचावर अशी शिलाई मारणार. म्हणून मी आधीच मार्क करून घेऊ. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे, तर आपल्या ड्राफ्टवरनं अस्तर कसं कट करायचं आणि अस्तरवरून कपडा कसा कट करायचा ते आज आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर आपण स्टिच करून घेऊया. ठीक आहे, तर काय करूया, याला आपण मेन कपड्याच्या वरती असा उलटा ठेवायचा. ठीक आहे, बरोबर पाव इंच आपण काय घेतलेलं एक्स्ट्राच ठेवायचं. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की याच्यापेक्षा पाव इंच जास्त. इथे काय करूया, आपण पिन लावून घेऊ. पिन का लावायचं, जेणेकरून आपलं काय अस्तर आणि कपडा हलणार नाही. ठीक आहे, मला हा उलटा फिरवायचा आहे म्हणून मी काय घेतलंय, हे सरळ ठेवलंय. आता मला काय करायचं, इकडनं किती इंचावर शिलाई मारायची आहे, अर्धा अर्धा इंचावर. तुम्ही असं अर्धा इंच काय करायचं, मार्क करून घ्यायचं आणि मग बरोबर त्याच्यावरून असे पूर्ण अर्धा अर्धा इंच मार्क करत जायचं आणि मग काय करायचं, पूर्ण ह्याच्यावरून शिलाई मारायचं. शिलाई मारत जायचं अर्धा अर्धा इंच. तुम्ही काय असं नवीनच आहे त्याच्यामुळे काय करायचं, मार्कच करून घ्यायचं. आता आम्हाला अंदाज येतो म्हणून आम्ही काय सगळं शिलाई मारलं, लॉक करून घेऊ. ठीक आहे, सांगितलं अर्धा अर्धा इंचाची आपण काय करायचं, पूर्ण शिलाई मारून घेतलेलं. आता त्याच्यानंतर काय करायचं, जो आपला मेन अस्तर आहे तिथून आपण काय करायचं, कट करणार. बरोबर ठीक आहे, हा आपण ठेवूया. आता हे कट केल्याच्या नंतर हा जो राऊंड दिसतोय शिलाईच्या आतला, जो व्हाईट कलरचा जो कॅनव्हास आहे, त्याला आपल्याला काय करायचं, कट करायचं. तर पण सांगितलं होतं माहिती आहे, हा कटर एकदा दाखवला होता. तर ह्या कटर पण आपण काय करू शकतो, या कटरमधून पण आपण असं कट करू शकतो. पूर्ण याला काय करायचं, कट करून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, पिन हे काढून घेऊया. त्याच्यानंतर ह्याला काय करायचं, अस्तरला असं उलटं करायचं. ठीक आहे, आणि आपल्याला अस्तरवरून इथून शिलाई मारायची, इकडून. तिला काय बोलतात, धार शिलाई किंवा आपण दाब शिलाई बोलतो. ठीक आहे, इकडून अस्तरवरून शिलाई मारायची, कपड्यावरती नाही, अस्तरवरून. बरोबर
ठीक आहे. अस्तर होतं दिसत नसेल तर पुढे आलीस तरी पण चालेल. बरोबर. माझा हा जो मेन फॅब्रिक आहे तो या साईडला पाहिजे. ठीक आहे. अस्तरच्या साईडला इकडे नाही ठेवायचा, या साईडला ठेवून शिलाई काढायची. ठीक आहे. पूर्ण आपण काय करतो धार शिलाई मारून घेतलेली आहे दाबशे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर पूर्ण काय करायचं आहे आतमध्ये उलटा फिरवायचं. ठीक आहे. अस्तर काय झालं पूर्ण आतमध्ये फिरवून घ्यायचं. ठीक आहे. पूर्ण आतमध्ये फिरवल्यावर तशी फिनिश आणि हे आतून दिसेल असं व्यवस्थित. ठीक आहे. मी याच्यावरती इस्त्री मारून घेतो आणि मग ह्याला आपण काय करूया पूर्ण टचअप करून घेऊया. तर हा तयार झाला. आपलं फिनिशिंग बघू शकतो. ठीक आहे. बॅकची गाळ्याची कॅनव्हास लावल्यावर किती चांगली फिनिशिंग आली. आपला कॅनव्हास गेला आत. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला उरलेलं जे काय बाकीचं पार्ट आहे तिकडनं काय करायचं स्टिच मारायचं बाहेरून. त्याला टचअप बोलतात. टचअपला ही शिलाई आपली एकदम काय पाहिजे बाहेर 5 इंचावरतीच पाहिजे. पूर्ण बाहेरून शिलाई मारायची. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या अस्तरच्या बाहेरचं जे काय मेन कपडा जो काय एक्स्ट्रा दिसतो तो आपल्याला काय करायचा आहे कट करायचा. एक्स्ट्राचे जे काय छोटे छोटे दोरे आपल्याला दिसत ते काय तेव्हा काय करायचे कट करून टाकायचे. ठीक आहे. तर आपला काय झालं बॅक आपण काय घेतलेलं पूर्ण रेडी करून घेतलेलं आहे. आता समजा इथं मला टक्स मारायचं असते. ठीक आहे. आता आपण ह्याला काय टक्स याला उद्या टक्स नाही घेतलेले कारण आपल्याला कमी ऑलरेडी तिने जेव्हा घालेल तेव्हा असा ब्रॉड होणार आहे. त्यामुळे काही टक्सची गरज नाही ते ह्या ब्लाऊजला. तर जर टक्स मारायचं असेल तर आपण इथून मार्क केलेलं असतं आणि इथे असं जेवढा काय टक्स पाहिजे तो आपण घेतलेला असतं इथे आणि इथं काय आपण टक्स मारलेले असतं. ठीक आहे. आता काय करूया ह्याला आपल्याला खाली इकडे फिनिशिंग नाही आहे खाली. मग ह्याला काय करायला लागते आपण पट्टी लावायची इकडे उलटी फिरवायची. ती पट्टी किती इंचाची काढणार 1.5 इंचाची अस्तरची पट्टी काढायची. ह्याला 1.5 इंचाची. तर आपण इथून काय करणार 1.5 इंच असं पूर्ण काय करणार मार्क करणार. आपल्याला पुढं पण लागणार आहे पट्टी त्याच्यामुळे आपण आत्ताच काढून ठेवूया. ठीक आहे. इकडे गंगम सरळ कट करून परत पकड. अजून एक पट्टी काढून घेऊया 1.5 इंचाची सेम. ठीक आहे. तर ही जी 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे तिला काय करायचं आपण 1/2 इंचाची फोल्ड मारायची. 1/2 इंच किंवा 2 लाईन पण तुम्ही फोल्ड मारून घ्यायची पूर्ण.
पूर्ण काय करायची, पट्टीला पण फोल्ड मारून घेतली. आता जो आपला जो हा बॅकचा जो पार्ट आहे कमरेचा, ठीक आहे, त्याच्यावरती ही पट्टी आपण उलटी ठेवणार अशी, म्हणजे जी शिलाई मारलेली आहे ना आता 1/2 इंचाची, ती आपल्याला काय पाहिजे, वरच्या साईडला पाहिजे. ठीक आहे, आणि अशी ठेवणार आपण इथे पट्टी. ठीक आहे, आणि आपण मार्जिन किती सोडलेली होती खाली, 1 इंच प्लस केले होते मध्ये बेल्टमध्ये. बेल्ट माझा 3चा होता, तर मी घेतला होते 4 घेतला होता. 4 मध्ये अर्धा माझा इथे गेला कॅनव्हासमध्ये. आता अर्धा मला कुठं घालवायचा आहे, या पट्टीमध्ये. माझा बेल्ट तयार किती होईल, बरोबर 3चा बेल्ट होईल. मग काय करायचं, आपण इथून पूर्ण असं अर्धा इंचावरती काय करायचं, मार्क करायचं. अर्धा इंचावरती असं पूर्ण मार्क करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, इथून आपण स्टिच मारणार सरळ, जशी आधी मारलेली तशी स्टिच मारून घ्यायची. बरोबर. हे एक्स्ट्राचं जे काय दिसतंय ते काय करूया, कट करू. बरोबर अर्धा इंचावरती शिलाई मारून कट करायची. आणि आता हा अस्तर आपल्याला काय जाणार, आतल्या साईडला जाणार. आतल्या साईडला जाणार मग याला काय करायचं, सरळ करायचं आणि याच्यावरती असं. दुसरं तुम्ही प्लस ह्याच्यावर जशी इथं आपण धार शिलाई मारली तशी आपण ह्याच्यावरती मग काय करायची, दाबची शिलाई मारून. ठीक आहे, आणि हा आपला काही पट्टी आपली कुठे जाणार आहे, आतमध्ये अशी फोल्ड होणार आहे. ठीक आहे, आता मी याच्यावरती तुम्ही शिलाई मारू शकता. ठीक आहे, पण आपण शिलाई नाही मारणार, डायरेक्ट काय करणार, इकडनं आपल्याला इकडून काय करायची आहे, हात शिलाई करायची या पट्टीला. मी वरून शिलाई मारत नाही ती दाबाची. ठीक आहे, तर याला मी काय करतो, प्रेस करून घेतो या पट्टीला, अजून पण पट्टी फिरून घेतली. ठीक आहे, नंतर इथं आपण हात शिलाई मारली ती. ठीक आहे, अजून पट्टी लावून घेतलेली आहे. फिनिशिंग तुम्ही बघू शकता कशी आली, व्यवस्थित एकदम. ठीक आहे, आता आपला बॅग झालेला आहे.